दिव्य हिंदी न्यूज, लोकशाही का मजबूत आधार स्तंभ। अकोला टीएटी परीक्षा विवाद, 5 मिनट की देरी पर रोक, लेकिन समर्थ स्कूल की समय पर अव्यवस्था पर कोई सवाल नहीं। राज्य भर में कल टीएटी परीक्षा आयोजित की गई, लेकिन अकोला में अनेक परीक्षार्थियों को प्रवेश से वंचित कर दिया गया। छात्रों का आरोप है कि उन्हें सिर्फ 5 मिनट की देरी बताकर गेट पर ही रोक दिया गया। सबसे ज्यादा विरोध समर्थ पब्लिक स्कूल जैसे केंद्रों पर देखने को मिला, जहां समय की पाबंदी का हवाला देने वाले प्रबंधन पर ही समय पर व्यवस्था न करने के गंभीर आरोप लग रहे हैं। परीक्षार्थियों का कहना है कि हम 5 मिनट लेट थे, लेकिन समर्थ स्कूल की अव्यवस्था आधे घंटे पहले से खड़ी थी। केंद्रों पर भीड़, गायब दिशा निर्देश और असंगठित प्रबंधन के कारण छात्रों को गेट तक पहुंचने में ही देर हुई, लेकिन स्कूल प्रशासन ने अपनी सख्ती दिखाते हुए छात्रों की एक न सुनी। विरोध करने वाले विद्यार्थियों ने तंज कसते हुए कहा, अगर परीक्षा केंद्र की व्यवस्था भी समर्थ पब्लिक स्कूल की तरह समर्थ होती, तो आज अनेक शिक्षकों का साल बर्बाद न होता। या ठिकाणी आज आम्ही या समर्थ पब्लिक स्कूल या स्कूलच्या समोर उभा आहे। या ठिकाणी टीईटीची एक्झाम ठेवलेली होती आणि आम्ही एवढं 100 किलोमीटर वरून लांब येऊन या ठिकाणी 10:10 आम्ही या गेटच्या बाहेर उभो होतो आणि 10:10 आमच्या समोर गेट बंद करण्यात आले। आम्ही रिक्वेस्ट करून सुद्धा गेट उघडले नाही किंवा इथल्या जे समर्थ पब्लिक स्कूल मधल्या ज्या प्रिन्सिपल आहे त्यांना विनवणी केली, त्या गेटच्या जवळ येऊन आमच्याशी बोलायला सुद्धा तयार नाही। आणि एक महिला असून सुद्धा आम्ही एवढ्या सर्व महिला, यामध्ये काही प्रेग्नंट महिला सुद्धा होत्या, त्या इथं काहीच बसण्याची व्यवस्था नाही किंवा उभं राहण्याची व्यवस्था नाही म्हणून त्या परत घरी गेल्या। आणि एवढी रिक्वेस्ट करून सुद्धा आम्हाला परीक्षा सेंटरवर येऊ दिलं नाही आतमध्ये। आणि या इथं आम्ही परीक्षेपासून आम्हाला वंचित ठेवलं। आम्ही 10:10 पोलीस प्रशासन इथं आहे, त्यांना रिक्वेस्ट केली, ते सुद्धा आतमध्ये जाऊन त्यांनी मॅडमला रिक्वेस्ट करून सुद्धा त्यांनी आम्हाला परीक्षेपासून वंचित ठेवलं। का आम्ही गेटच्या बाहेर हजर असून सुद्धा आम्हाला परीक्षेपासून वंचित ठेवलं, याला जबाबदार या समर्थ पब्लिक स्कूल याचा पुरा स्टाफ जबाबदार राहणार आहे। कारण या परीक्षेला आता आम्हाला तब्बल 1 वर्ष वाट पाहावं लागणार आहे आणि हे जे आमचं नुकसान झालं याला जबाबदार कोण, तर हे समर्थ पब्लिक स्कूल मधील सर्व कर्मचारी आहेत। आज हे जे रणपिसे नगर मधलं श्री समर्थ पब्लिक स्कूल जे आहे, इथं टीईटीचा पेपरचं आयोजन केलेलं आहे। आता हे जे परीक्षार्थी आहेत सर्वजण, तर आम्ही इथं 10:10 प्रिमायसेसमध्ये हजर होतो। पेपरचा जो टायमिंग आहे तो 10:30 होता आणि आमच्याजवळ जे हॉल तिकीट आहे याच्यावर दिलेलं आहे स्पष्टपणे की तुम्ही 20 मिनिट आधी दालनात हजर पाहिजे। तर आम्ही हजर असताना सुद्धा यांनी बायोमेट्रिकच्या नावाखाली आम्हाला इथून हकालपट्टी केलेली आहे आणि आज 50 ते 60 विद्यार्थी जे आहे हे परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आलेले आहे। यानंतर आता आम्ही त्यांना आधी रिक्वेस्ट केली होती सर, एक सामंजस्याच्या भूमिकेतून, आणि की आम्हाला परीक्षा देऊ द्यावी, पण त्यांनी त्यांचा हेकेखोरपणा कायम ठेवला। इथं पोलीस प्रशासनाला सुद्धा आम्ही विनंती केली होती की यांना समजून सांगा, आमच्यातला दुवा आहे, पण कोणी इथं तक्रार आमची ऐकून घेतली नाही। तरी आता मी जे पालकमंत्री आहेत इथले ॲडव्होकेट आकाशजी फुंडकर यांना आणि कलेक्टर ऑफिस, त्यानंतर शिक्षणाधिकारी आणि एक पोलीस स्टेशनमध्ये या शाळेची आणि इथल्या कर्मचाऱ्याची जे इंचार्ज आहेत एग्जामचे, या सर्वांची आम्ही FIR दाखल करणार आहोत। नमस्कार, आप देख रहे थे दिव्य हिंदी न्यूज। हम सिर्फ जानकारी देने का ही कार्य नहीं करते, बल्कि लोकशाही के चौथे मजबूत आधार स्तंभ की भूमिका निभाने का भी कार्य करते हैं। देश दुनिया से आने वाली सभी ब्रेकिंग न्यूज से अपडेट रहने के लिए आज ही दिव्य हिंदी न्यूज के इस चैनल को यूट्यूब पर सब्सक्राइब करें और बेल आइकन क्लिक करना ना भूलें। दिव्य हिंदी न्यूज आपके परिवार को रखे जागरूक और आपको एक्टिव। धन्यवाद।